ब्लोटिंग 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 ही आजकाल खूप कॉमन तक्रार आहे. पण ह्याचं मेन कारण जर शोधायला गेलं तर ते तुमच्या डाएटच्या सायकलमध्ये किंवा तुमच्या डाएट हिस्ट्रीमध्ये सापडणार आहे. मला ते मिळालंय ते म्हणजे मंचिंग. तुम्ही दिवसातून जवळजवळ 7 ते 8 वेळा काहीतरी बडीशेप झाली, ॲपलचा तुकडा झाला, गुळाचा तुकडा झाला असं येता जाता तुमच्या तोंडात टाकत असतात. म्हणजे तुमच्या तोंडाची जी गिरण असते ती कंटिन्युअस चालू असते आणि कुठलीही गोष्ट खाल्ल्यानंतर ती आपल्या पोटात जाते आणि त्याला डायजेस्ट होण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 तास लागतात. पण ही डायजेशन प्रोसेस होत असताना त्यामध्ये जर तुम्ही अनडायजेस्टेड फूड तुमच्या मंचिंग थ्रू टाकलं तर पोट कन्फ्यूज होतं आणि सगळंच अन्न अनडायजेस्टेड राहतं आणि ते त्या पोटामध्ये सडतं. आणि एखादी गोष्ट सडल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की काय, तर वास येतो आणि गॅस तयार होतो. सो तो वास म्हणजे ब्लोटिंग किंवा जो गॅस आहे त्याला ब्लोटिंग म्हणतात. सो हे ब्लोटिंग जर तुम्हाला टाळायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाचे 3 मील्स घ्या. ते म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. प्रत्येक मीलमध्ये जवळजवळ 4 तासाचं तरी अंतर असू द्या आणि मध्ये मध्ये जे तुम्ही मंचिंग करता ते पूर्णपणे टाळा. त्याचबरोबर तुमच्या मील्समध्ये भरपूर फायबर्स घ्या आणि हाय प्रोटीन डाएट घेत असाल तर त्याबरोबर हायड्रेटेड राहा. ब्लोटिंगचा चॅलेंज त्यामुळे तुम्हाला कधीच येणार नाही.